हॅलो काय म्हणलो हा ते दुकान सेट लावलं कीर्तनाला जायचं मस्त पडलं हा दुकाने आणलं
महाराष्ट्राचा लाडका आवाज प्रमाणाचे बादशाह असणारे हरिभक्त परायण रामायणाचार्य निवृत्तीदादा लकडे आणि त्यांना साथ करतील संगीत विशारद हरिभक्त परायण कोणत्या साऊंड मध्ये आवाज Ah
धन धन धुळा
वैष्णव तो दया अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन तुमज पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी नाही अनेक प्रमाण तन धन तुमज तुका म्हणे याती होका तयाती भलती नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन यवंत प्रविश मम वाच इमां प्रसूतां संजीवयति खिल शक्तिधरस्वराम् अन्य उच्च हस्त चरण श्रवण त्वगादीं प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोग पीठे तटे भीमरथाम्बर कुण्डलिकाय धातु मुनीन्द्रेः समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं ब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाच्या सद्गुरुदास कृपा अलंकापुरीरम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुटित प्रदेशं निधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दया तुमचा अनुग्रह धरून पावन झालो चराचरी संपादित ज्ञानांचे विदाय भक्तिं विलोकितोयेन समाधी राजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा भगवन्तं हे असुरीची दयावरी झळके कि हा पद्म करू माथा पारुखे तो जीवची परी तुके महेशेशी एवढे जी महिमेचे करणे देवाच्या बळे मानू मी कवने का सूर्याची अंगा उठणे लागतसे केवता कल्पतरुवरी फुलोरा काय से मी पाहुणे रोग शिरसागरा कवने वासी कापुरा वासुदेव चंदना ते कैसे निचर्चावे अमृता ते केवुते राधावे गगनावरी उभवावे गडे केवो तैसे श्री गुरुचे महिमा अकळिता के असे साधन ते जाणोनिया मी नमन निवांत केले सेवे लागे सेवक जाणो तुमच्या लागलो शरणा अहो स्वामी तुमया देवा यावर करा
पुरुष मंडळी सरका 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 हळू नका, थोडं सरका, थोडं मध्यात जागा राहू. सरका सरका स्वयंसेवकाचा ऐका. सरका सरका वैष्णवतो दया अवधी देवावरी माया. थोडी शांतता ठेवा. नाही अनेक प्रमाण तृणजन प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे. जगद्गुरु जगन्नाथ विभूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची महान यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबा वैष्णवाचा आंतरिक लक्ष सांगतो. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हाला सर्व मार्गापासून करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असला हा नामजप यज्ञ सोहळा. दुग्ध शर्करयोग म्हणजे तुलसी रामायण रामकथा आणि त्यामधील ही 3ऱ्या दिवसाची सकाळच्या सत्राची आलेली सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने तथा संस्थांच्या वतीने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. आपण सर्व मंडळी भाग्यवान आहोत, पुण्यवान आहोत की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्णयोग तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय. थोडं लक्ष द्या, फक्त थोडी शांतता ठेवा. बस अगदी 1 तास उरलेला आहे आपल्याकडे, फक्त थोडी शांतता ठेवा. झालंय आता. पुढे सरकण्यासाठी तोंडाची गरज लागतच नाही. थोडं शांत बसा. महिला मंडळी, पुरुष मंडळी, पाठीमागच्या माया मावल्यानं थोडी शांतता द्या. आपण सर्व पुण्यवान मंडळी आहोत की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये स्वामींचा हा एवढा मोठा उत्सव साजरा करायला मिळतोय. मला वाटतं स्वामींच्या पुण्यतिथीचा हा शताब्दी महोत्सव आहे. कोणता महोत्सव आहे? शताब्दी महोत्सव आहे. आणि महाशिवरात्रीचा सुद्धा एवढा सुंदर पर्व काळ आणि त्यानिमित्त तुम्हाला सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. आपण सर्व पुण्यवान मंडळी आहोत. परमार्थातला कोणताही ठेवा माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी माणसाचं अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. थोडं लक्ष द्या. मॉनिटर कमी करतात आणि मागचा आवाज वाढतो. भाग्योदय बहुजन्म समर्थिते कसं संगमंच लभते पुरुषोदय अज्ञान हेतुकृत मोहमदांध कारण संविदाय हि तदोदयते विवेका. काहीतरी पूर्वजन्मेचं पुण्य असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण कसं आवडेल. आपण सर्व पुण्यवान मंडळी आहात, भाग्यवान मंडळी आहात की स्वामीजींचा शताब्दी महोत्सव तुम्हालाही पाहायला मिळतो आणि मला सुद्धा पाहायला मिळतो. खरं सांगू, मानवी देहाला आल्यानंतर माणसाकडून 2 उत्सव नेहमी घडले पाहिजे. थोडं लक्ष द्या. मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाकडून 2 उत्सव घडले पाहिजेत. पहिला उत्सव घडला पाहिजे देवाचा, आणि नाही जर देवाचा उत्सव जीवनामध्ये घडला तर साधूचा उत्सव तो प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडलाच पाहिजे. हे बघा, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आम्ही कीर्तन करतो, पण बाकीच्या ठिकाणी कीर्तन करण्याची पद्धत वेगळी. तुम्हा पंचक्रोशीतील खोडेपुरी या परिसरात कीर्तन करण्याची पद्धत वेगळी. इथं ऐकणाऱ्यापेक्षा कीर्तनकार माझ्या समोर जास्त बसलेले. आणि हा कार्यक्रम नुसता तुमचा तालुका पातळीवर परिसर पातळीवर असं नाहीये. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फक्त आपल्या महोत्सवीच्या कार्यक्रमाची चर्चा चालू आहे. मी ज्यावेळेस एंट्री करत होतो त्यावेळेस मला माझ्या चौकोबऱ्याच्या पुण्यतिथीची आठवण झाली. ही पद्धतच आम्ही सुरू केली. बरं, हे सगळे बाकी कॉफ्या करतात आमच्या. पहिले जर महाराष्ट्रात ही एंट्री जर असेल तर आमच्या वायुनंदनवाल्यांनी आमच्या चौकोबऱ्याच्या सत्तेत केली होती. तिकडून येत असताना सेम असंच वातावरण होतं. लक्ष देऊन ऐका, मला अभंग सोडवायचा आहे. तुम्ही सर्व जाणकार मंडळी आहात, लक्ष देऊन ऐका. मानवी देहाला जन्माला आल्यानंतर निश्चित माणसाकडून एक तर देवाचा उत्सव झाला पाहिजे, तर साधूचा उत्सव झाला. देवाचा उत्सव का साजरा करायचा? एक, ज्या विश्व मालकाने तुम्हाला या विश्वामध्ये जन्माला घातले, ज्या विश्व मालकाने तुम्हाला या मृत्यू लोकांमध्ये जन्माला घातले, त्या विश्व मालकाच्या उपकारात ऋणी होण्यासाठी आपण गोकुळाष्टमी साजरी करतो. 1, आपण रामनवमी साजरी करतोय. 2, आपण दत्त जयंती साजरी करतोय. 3, आपण नरसिंह जयंती साजरी करतोय. आपण महाशिवरात्री साजरी करतोय. पण याच्याही पुढे जाऊन सांगू तुम्हाला, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देवाचा उत्सव नाही घडला तर चालत, देव नाराज नाही होणार. पण तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये साधूचा उत्सव घडलाच पाहिजे. त्याचं कारण असे, भगवंताचं एक गोड वाक्य भगवंत काय सांगतो पहा.
आहे आणि संत माझे मुकुटमणी आहे. खरं सांगू तुम्हाला, साधूचा उत्सव केल्यानंतर, भक्ताचा उत्सव केल्यानंतर, एखाद्या संन्यासी महात्म्याचा उत्सव केल्यानंतर देवाचा गदगद होतो. मला काय होतो? गदगद होतो. इथं जेवढे काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायानो, आपल्या परिसरामध्ये एक परंपरा आहे की सुवासनी जेव घालायची आहे ना तुमच्या तिकडची. त्याच्यामध्ये 2 पार्ट आहे. सौभाग्यवती मायमावलीला सुद्धा 5 सुवासनी जेव घालतो ही एक पद्धत आहे, आणि शाळेतल्या छोट्या छोट्या मुलीला सुद्धा आपण जेव घालतो ती एक दुसरी पद्धत आहे. एका मायमावलीने सुवासनीचं जेवण ठेवलं, 5 सौभाग्यवती मायमावल्यांना आमंत्रण दिले. सुंदर असं चांदीचं ताटे, पैठणी, शालू वगैरे एवढं सुंदर आहे. पण जेवायला जात असताना एका सुवासिनीने आपलं 7 वर्षाचं लेकरू सोबत घेऊन गेली. लक्ष देऊन घेतलं नाही का? आणि पंगत वाढायच्या अगोदर, देवाला नैवेद्य दाखवायच्या अगोदर तिचं 7 वर्षाचं लेकरू जसं गेलं त्या टोपल्यात 2 गुलाबजाम घेतले खाली. आता ते लेकरू त्याला काय कळतं? जिनं जेवण ठेवलं होतं त्या जेवण ठेवणाऱ्याने त्या लेकराच्या 2 कानाखाली ठेवून दिलं आणि त्याच्या हाताला धरलं, घराच्या बाहेर काढून गेलं. लक्ष देऊन ऐका, उदाहरण संपलंय माझं. आणि ज्या सुवासिनीला जेवायला बोलवलं होतं तिला सोन्याचं अंगठी दिलेली आहे, चांदीचं ताट आहे, बसायला पाठी, पाठीमागून पाठी, बस सगळं पाटावर सगळी व्यवस्था आहे. खरं सांगा, 9 महिने 9 दिवस ज्या गर्भामध्ये त्या लेकराला वागवलंय, तर हाताच्या फोडासारखं जपलंय, त्या लेकराला 2 गुलाबजाम साठी जर त्या मालकीने 2 काना खाली दिल्या, त्याची आई जेवण करत कमाया. आणि जी जेवण ती तिची सख्खी माय म्हणायची का? ही एक मोठा प्रश्न आहे. बरोबर आहे का नाही? जेवायला बरोबर पोटच्या लेकाला 2 काना खाली मारून काढून दिल्यानंतर सोन्याचा ताट नाही, तिला 100 ग्रॅम जरी अंगावर सोनं केलं तरी ती तुमच्या घरचा घास खाणार नाही का? तिचं प्रेम तिच्या लेकरावर आहे. कोणावर आहे? याच्या उलट घ्या, सुवासनीचं जेवण ठेवलंय आणि त्या बाईला ताट वाढलंच नाही. तिच्या 7 वर्षाच्या लेकराला जी मालकीने तिनं मांडीवर घेतलं, त्याच्या गालावर हात फिरवला आणि तिच्या हाताने त्याला 2 गुलाबजाम खाऊ घातले. खरं सांगा, एवढं जर प्रेमाने त्या लेकराला गुलाबजाम खाऊ घातल्यानंतर तिच्या आईला जेवायची गरज राहील का? अजिबात नाही. लेकराचं पोट भरलं की तसं आईचं पोट भरतं. हा जसा नेम आहे तसा साधूचा उत्सव केला, संतांचा उत्सव केला, हरिभक्ताचा उत्सव केला की देवाला काही गरजच नाही. मला देवाचं आपोआप पोट भरते. बरोबर आहे का नाही? मी सांगतो असं प्रमाण किती बोले. देव सावे परते संत पुजावे आरते. म्हणून आपण एका थोर महात्म्याची सेवा करण्याचा योग तुमच्या माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. सोमेश्वराच्या दरबारात आपण सर्व वेळी बसलेलो आहोत. अगदी थोड्या वेळामध्ये रामेश्वर भगवंताच्या दरबारामध्ये आपण सर्व वेळी बसलेले आहोत आणि अगदी थोड्या वेळामध्ये अभंगाची भूमिका मला तुम्हाला सर्व समजण्याची सर्व जाणकार मंडळी आत्महात लक्ष देऊ नका.
तुमच्या सर्व जाणकार मंडळी समोर आमच्या सारख्या लेकरांनी कीर्तन करणं म्हणजे तेने अमृताची ताटी जाण नरोटी ठेवली. हा परिसर म्हातारबाबा शिंदेचा परिसर आहे महाराज. हा परिसर खूप मोठ्या पुण्यवान लोकांचा परिसर आहे. सद्गुरू जोग महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव महाराष्ट्रात जर सर्वात मोठं होत असं तर आपल्या परिसरामध्ये होतं. म्हणजे इकडं आलं की असं वाटतं की आम्ही माहेराला आलेलो महाराज, बरोबर आहे का नाही? हा परिसराचं आमचं नातं परमार्थाच्या बाबतीत खूप चांगलं आहे. तुम्ही सर्व जाणकार मंडळी ऐका. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय वैष्णवाचं आंतरिक लक्षण सांगतात. पहिला प्रश्न असा आहे, शास्त्रामध्ये वैष्णवाचे 4 प्रकार आहेत. अधम मध्यम आणि चौथा उत्तम. चारही वैष्णवी तुमच्या समोर ठेवणारे पहिला जो वैष्णव आहे तो अधम आहे. एवढं गोड नियोजन आपण सर्व मंडळींनी केलंय. नजर लागला एवढा सुंदर कार्यक्रम सर्व मंडळींनी केलाय. तरी सुद्धा काही लोक इकडे येऊन पाहत नाही. त्याला अधम म्हणतात. अधम या शब्दाचा अर्थ सोपा सांगायचा म्हणजे नास्तिक. त्याला काय म्हणायचं? नास्तिक. नास्तिक माणसाचं वर्णन करत असताना भागवतामध्ये वेद राजाचं चरित्राचं वर्णन केलंय. शुकाचार्य भगवान राजा परीक्षेला सांगतात, राजा आई नास्तिक कोणाला म्हणायचं? यदा वेदेषु देवेषु गोशूद्रेषु साधूषु धर्मीमयी विद्वेषु सभाषु विनश्यति. जो वेदाला मानत नाही 1, जो धर्माला मानत नाही 2, जो गाईला मानत नाही 3 आणि जो शास्त्राला मानत नाही 4. एवढं सुंदर नियोजन तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळींनी केलं, पंचक्रोशीतल्या लोकांनी केले. ऐका, एवढं सुंदर नियोजन असून सुद्धा काही लोक इकडे येऊन पाहते, त्यांना काय म्हणायचं? नास्तिक म्हणायचं. याच्यापेक्षा दुसरा बरा तो आदम. काही लोक नका कीर्तनाला येणं, नका कथेला येणं, पण जेवायला येतात. म्हणजे जे येतच नाही त्याच्यापेक्षा हा कसा आहे? बरं आहे. काही लोक 7 दिवस येत नाही, पण चला बाप्पा रामेश्वराच्या महाप्रसादाला आपण जाऊ, मग जे येतच नाही त्याच्यापेक्षा हा कसा आहे? बरं. एक वेळचा प्रसंग आहे. अकबर बादशाहने बिरबलाला प्रश्न केला. बिरबल, जी कितवी शिकलाय तुझा मुलगा? बिरबलाने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं. बिरबल राजे साहेबाला सांगू लागले, राजे साहेब ऐका, समथिंग इज बेटर दॅन नथिंग. जे मुलं भरपूर काही शिकलेले त्यांच्यापेक्षा माझा मुलगा थोडा कमी शिकलेला आहे, आणि जे काहीच शिकलेले त्यांच्यापेक्षा जास्त शिकलेला आहे. तुम्हाला नाही कळलं तरी माना हलवा, आपल्याला बाळाला जेवायला बसायचं. काम घेऊ नका जास्त, अजिबात करू नका. तिसरा जो वैष्णव आहे तो मध्यम वैष्णव आहे. मध्यम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात, तो स्वतःही देवाचं चिंतन करतो आणि त्याच्या सहवासामध्ये येणाऱ्या प्रत्येक जीवाला देवाचं भजन करण्यासाठी प्रवृत्त करतो. नाशिकला एक खूप मोठे संन्यासी महाराज होऊन गेले. त्या संन्यासी महाराजांच्या आश्रमाजवळ एक जिल्हा परिषदची शाळा होती. दुपारची शाळा सुटली की मुलं आश्रमामध्ये जायची. ते संन्यासी महात्मा होते. ते संन्यासी महाराज त्या पोरांना बोलायचे, ए मुलांनो इकडे या. आणि ते मुलं त्या साधू महाराजांकडे गेले. ते मुलं त्या संन्यासी महाराजांकडे गेले. ते संन्यासी महाराज काय करायचे? खिशातून 10 पैसे द्यायचे, 4 आणे द्यायचे, 50 पैसे द्यायचे, चॉकलेट द्यायचे आणि गोळ्या द्यायचे. त्या पोरांना सांगायचे, ए मुलांनो ऐका ना, मला राम राम म्हणून चिडवा. काय म्हणायचे? मला राम राम म्हणून चिडवा. आता पोरांना चॉकलेट खायला भेटायचे, गोळ्या भेटायचे. दुपारची शाळा सुटली की त्या संन्यासी महाराजांकडे पाहिजे पोरण म्हणायचे, राम आला रे, राम आला रे. मुलं पुढे पळायचे आणि साधू महाराज त्या मुलांच्या पाठीमागे पळायचे. पण साधू महाराज त्या मुलांच्या पाठीमागे पळत असताना साधू महाराजांच्या डोळ्यामधून आनंद अश्रू यायचे. तो साधू विचार करायचा, जरी हे मुलं मला चिडवत असेल, जरी हे मुलं मला त्रास देत असेल, तरी पण मी यांच्या मुखातून काय करून घेतोय? भगवंताचं नामस्मरण करून घेतोय, चिंतन करून घेतोय. तुकोबरायचा अभंग कसा वायाला जाईल? महाराष्ट्रातील बोलले पहा. सेवितो हारस
अधम अधम आणि मध्यम चौथा जो वैष्णव आहे तो उत्तम वैष्णव आहे. उत्तम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात बाबा त्यांच्या सहवासामध्ये येणाऱ्या सगळ्या गोष्टी देवाचं चिंतन करतात नवं नाहीये. उत्तम वैष्णवाच्या सहवासामध्ये येणाऱ्या निर्जीव वस्तू सुद्धा देवाचं चिंतन करतात. किती गोड गोपीनाथ बाबांनी वर्णन केलेली बघा रामायणामध्ये किती सुंदर आहे. निमिषात कुटील वक्षणा जेन सोडिती हरिचरण ते वैष्णवा माझी अग्रगण्य राया तिचा हनुमंतरायाशी का शोधण्यासाठी निघाले. प्रभू रामचंद्राला प्रश्न केला प्रभू ज्या लंकेमध्ये मी चाललोय त्या लंकेमध्ये रावणाच्या 80,000 बायका आहे. अनेक राक्षसांच्या अनेक पत्नी मी माझ्या आई साहेबाला कसं ओळखू. हनुमंतरायाने असं विचारल्यानंतर प्रभू रामचंद्र हनुमंतजीला सांगतात हनुमंता तुझी सीता आई साहेबच्या वाटिकेमध्ये आहे ना रे दादा. तिथे सर्व पशु पक्षी देवाचं चिंतन करत असेल तिथे राक्षस देवाचं चिंतन करत असेल. याच्या पुढे जाऊन सांगू हनुमंता तुझ्या सीताई साहेबाकडे येणारी हवा सुद्धा प्रभू रामचंद्राचा ध्वनी घेऊन येत असेल. किती गोड म्हणजे तो कोबऱ्यावर नाही करतात. राम जानकी जीवन योगियाचे निज जान राम राजीव लोचन त्यांच्या सहवासामध्ये सजीव गोष्टी देवाचं चिंतन करतात बाबा नाहीये. उत्तम वैष्णवाच्या सहवासामध्ये येणाऱ्या निर्जीव वस्तू सुद्धा देवाचं चिंतन करतात. मंगळवेळेची भिंत कोसळली जगाच्या मालकाने नामदेवाला आवाज दिलाय नामा हे नामा. धावत पळत माझे नामदेव पांडुरंगाकडे आले. पांडुरंगा काय झालं ओरडण्यासाठी काय नाही रे नामा. मंगळवेळेची भिंत कोसळली आणि माझा झोको करायला जर त्याची अस्थी घेऊन ये. जगाच्या मालकासमोर नामदेवाने हात जोडले डोळ्याला घाला लागल्या. हो हो पांडुरंग ऐका. हजारो लोक त्या भीती खाली दडून पडलेली चोखोवरायची असती कशी ओळखायची. पांडुरंग परमात्म्याच्या डोळ्याला घाला लागल्या. पांडुरंग परमात्म्याने नामदेवाने सांगितलं नामा अस्थी उचल आणि कानाला लाव. जास्ती मधून श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल ध्वनी येणार ती माझ्या चोखोवरायची असती. अनेक वर्षापासून तुम्ही कीर्तन ऐकताय. कीर्तन ऐकतात म्हणण्यापेक्षा तुम्ही कीर्तनकार गिळून घेतली. कशी घेतली गिळून घेतली. असे सगळे फेट्या सगळे गिळून खाल्ले तुम्ही कीर्तनकार. आता मेल्यानंतर त्या लोकांची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत असेल त्या लोकांनी जिवंतपणे किती भजन केलं हे फक्त तुम्ही ऐका आणि मीही ऐकायचं. आपण प्रॅक्टिकली करून पाहायचं. कीर्तनात बसल्या तो बरं विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. आपले हाड कधी म्हणतील. आपल्यातलं जर एखादं मेलं त्याचं हाडू कंगाल लावलं तर जिंग जिंग झिंगाटावर त्याची दाट शक्यता आहे. हाडाने एवढी दिशी केली की हाडातून दिशी तेव्हा शिवू शकतो. हे आपलं वर्णनच नाही चाललं. हे उत्तम विश्वाचं वर्णन चाललंय. हे विषाद केलं विषय जे न सोडिती हरिचरण ते वैष्णवा माझी अग्रगण्य ते जाणं उत्तम गोष्ट. त्यांच्या सहवासामध्ये येणाऱ्या सजीव गोष्टी देवाचं चिंतन करतात नवल नाहीये. निर्जीव वस्तू सुद्धा देवाचं चिंतन करतात. 4 प्रकारचे वैष्णव तुमच्या समोर ठेवले. अधम 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 मध्यम आणि उत्तम. वैष्णवाची 2 लक्षण आहे महाराज. एक बाह्य लक्षण आहे दुसरं आंतरिक लक्षण आहे. बाह्य लक्षणाचं वर्णन करत असताना मला सांगतात तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा ऊर्ध्व कुंड भाळ
कंठी शोभे माळ. वैष्णवाचं लक्षण सांगत असताना तुकोबराने प्रमाण खर्च केलंय. तुकोबराय सांगतात हो, ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे आणि ज्याच्या कपाळाला गोपी चंदन टिळा आहे त्याला वैष्णव म्हणा. बरेचशा लोकांची अशी धारणा आहे. एक साधक तुकोबरायकडे गेले. ओ बाबा ऐका ना, अहो ज्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे आणि ज्यांच्या कपाळाला गोपी चंदन टिळा आहे अशी लोक ग्रामपंचायतच्या टायमाला धाब्यावर सापडतात पण त्याला वैष्णव म्हणायचं. तुम्ही सर्व जाणकार मंडळी, परमार्थातलं कोणतंही लक्षण बाह्य नाहीये. महाराज हल्ली एवढं वातावरण खराब झालंय, लोकांची धारणा चुकीची झालेली. लोकांना असं वाटतं ज्याची दाढी मोठी तो सगळ्यात मोठा बाबा, ज्याची फी मोठी तो सगळ्यात मोठा बाबा, ज्याची गाडी मोठी तो सगळ्यात मोठा बाबा, ज्याच्या कीर्तनाला पब्लिक जास्त तो सगळ्यात मोठा बाबा. दाढीवर गाडीवर डेअरीवर बाबा ठरवत जाऊ नका. आस्वलाला सुद्धा हातात केस आहे, मग तुम्ही त्याच्या केसावर साधू ठरवणार आहे. थोडं युट्यूब चेक करा, जेवढे दाढीवाले जेलमध्ये गेले तेवढे बिना दाढीवाले अजिबात नाही. दाढीचा आणि संतांचा वैष्णवाचा अर्थात काहीच संबंध नाहीये. मी तुम्हाला सांगितलंय ना, इथं कीर्तन करत असताना धास्तीये माझ्या मनामध्ये, भीती वाटते मला. कारण माझ्या समोर असे काही मंडळी बसलेली त्यांच्या गाथा ज्ञानेश्वरी मुखत करते. माझा जन्म नव्हता तेव्हा त्यांच्या संस्था सुटलेल्या आहेत. मी काय सांगतो, हा परिसर कच्चा नाहीये. इथं जे निवृत्तीवत आहेत तर त्यांच्या वडिलांचं सुद्धा गायना मी ऐकलेले. सगळे जाणकार मंडळी इथं असं येण्या गबाळ्याचे 24 कॅरेट सोनं पाहिजे. कोणतं कॅरेट पाहिजे? 24 कॅरेट सोनं. मग लक्ष दिलं नाही का? परमार्थातलं कोणतंही लक्षण बाह्य नाहीये. हल्ली असं झालंय महाराज, परमार्थ सुद्धा लोकांनी चॉईस नुसार सुरू केलाय. कसा सुरू केलाय? पूर्वी जर कीर्तन घ्यायचं असलं तर मीटिंग भरलेली लोक सांगायचे तो कीर्तनकार तपस्वी असला पाहिजे, तो कीर्तनकार ज्ञानी असला पाहिजे, तो कीर्तनकार चांगला बोलणार असला पाहिजे. आता सत्तेची मीटिंग जरी भरली तरी लोक म्हणतात तू युट्यूबर आहे का? इथून सुरुवात आहे. काय म्हणतात लोक? तो कीर्तनकार युट्यूबर आहे. म्हणजे लोकांची धारणा अशी आहे की जे युट्यूबर आहे तेच कीर्तनकार आहे, बाकीचे म्हशी वळतात का? अजिबात नाहीये. मी माफी मागून एक वाक्य बोलतो, ज्या गोष्टीचं मार्केट जास्त असतं ती गोष्ट बहुतांशी खोटी असते. हा मार्केटचा नियम. ज्या गोष्टीचं मार्केट जास्त असतं ती गोष्ट बहुतांशी कशी असती? खोटी असती. पूर्वी लोक श्रद्धेनं कीर्तन घ्यायचे, भावनेने घ्यायचे, प्रेमाने घ्यायचे. आता चॉईस न, अरे चॉईस न मोबाईल घेतला पाहिजे ना, चॉईस न गाडी घ्या, चॉईस न कपडे घाला, चॉईस न चांगली घडी घाला. चॉईस न कुठे कीर्तनकार असतो का? कीर्तनकार हा श्रद्धेने घ्या, कीर्तनकार हा भावनेने घ्या. म्हणून बाह्य रंगाने कोणालाही साधू म्हणू नका. मी तर माफी मागून एक वाक्य बोलतो, महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला राहायचं असेल तर ज्ञानोबराय तुकोबराय सोडून तुमचं मस्तक सुद्धा दुसऱ्याच्या चरणावर गेलं पाहिजे. महाराज ही वस्तू चुकी आहे. तुम्ही कोणालाही महाराज म्हणता, कोणाचे फोटो घरात लावतात, त्याला काही लफडे गेले लोक म्हणतो आता महाराज लोकही बिघडले. महाराज लोक कालही बिघडलेले नव्हते, महाराज लोक आजही बिघडलेले नाहीये आणि महाराज लोक उद्याही बिघडणार नाही. तुमचं पाप आहे, तुम्ही बिघडलेल्या महाराजांच्या नांदी लागले. ही वस्तुस्थिती ना. आम्ही तुम्हाला सांगतोय ना, ज्ञानोबराय तुकोबराय सोडून दुसऱ्यावर श्रद्धा ठेवायची नाही. म्हणून बाह्य लक्षणाला शास्त्रामध्ये किंमतच नाहीये. जेवढे काही लक्षण आहे तेवढे सगळे आंतरिक आहे. आणि काय त्या वैष्णवाचं आंतरिक लक्षण आहे असं ज्यावेळेस विचारलं तुकोबरायला, त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या वैष्णव तो जया
अवघी देवावरी माया त्याला वैष्णव लक्ष देऊ नये. पण महाराज कसं शक्य आहे? अवघ प्रेम मनुष्य देवावर करणं शक्य नाही. याचं कारण असं आहे, भगवंताने ही सृष्टी निर्माण करत असताना, भगवंताने हे विश्व निर्माण करत असताना प्रामुख्याने अशा गोष्टीवर मनुष्य जेवढं प्रेम करतो, काही गोष्टीवर की त्याच्यावर जेवढं प्रेम करतो बघ कशावरच करते. पहिलं प्रेम करतो मनुष्य माणसाच्या शरीरावर. माणूस माणसाच्या शरीरावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करते. बसणाऱ्या कोणत्याच माणसाला असं वाटत नाही वयाच्या अगोदर आपल्या टक्कर पडत. वाटतं तुम्हाला? वयाच्या अगोदर आपले केस पांढरे व्हावं वाटतात? अजिबात नाही. म्हणून माणूस माणसाच्या शरीरावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करते. दुसरं प्रेम करतो समाजावर. आज जेवढं काही आपलं चाललंय ते समाजासाठी चाललंय ना महाराज. चांगले कपडे कोणासाठी घालायचे? लोक काय म्हणतील. घर कायसाठी बांधायचं? लोक काय म्हणतील म्हणून. गरज नसताना सुद्धा, परिस्थिती नसताना पुरीच्या लग्नात 10-20 लाख रुपये खर्च करायचे त्यासाठी लोक काय म्हणतील म्हणून. अहो लोक काय म्हणतील म्हणून काय की लोक कीर्तनाला येऊन नसतात. लोक म्हणतात की पुरी गेली लोक कसे घालतील. मग लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील म्हणून सप्ताहात नका येऊ. लोक काय म्हणतील म्हणून कीर्तन नका ऐकू. माझा देव काय म्हणून कीर्तन ऐकायचं. दुसरं प्रेम मनुष्य समाजावर करतो. आज अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी लोक ऐकतात. कोट्याधीश ते 100 पिढ्या बसून खातील एवढा पैसा आहे. मग एवढा पैसा असताना ते राजकारणामध्ये काय येतात, पॉलिटिक्स मध्ये काय येतं? त्याचं कारण लोकांना पैशाने समाधान नाहीये. लोकांना असं वाटतं लोकांनी मला मानलं पाहिजे, माझे बॅनर लागले पाहिजे, माझा जे जे काय झाला पाहिजे. दुसरं प्रेम करतो मनुष्य समाजावर. लक्ष देऊन ऐका बरं. काही लोक शरीरावर प्रेम करत नसतात, काही लोक समाजावर प्रेम करत नाही, पैशावर प्रेम करते. असा जगात माणूस नाही काय. कोणी काय असेल तो करतो. तुम्ही सर्व शेतकरी बांधव आहात, नदीच्या किनारी तुमचं गाव आहे, रात्रंदिवस शेतामध्ये एवढे कबाड कष्ट करता. तुम्ही देवासाठी करता का पैशासाठी करता? बोलत चला, लाजू नका. कशासाठी? पैशासाठी. हा मोकळं बोला, असं लाजू नका. मी काही नवीन नाही तुमच्यासाठी. कशासाठी करता? मी एवढे तरुण तुमच्या गावात कीर्तनाला आलो, देवासाठी का पैशासाठी? लाजू नका, असं मोकळं. हा पैशासाठी. अरे आम्हाला कळू दे आमच्याविषयी तुमच्या मनात किती पाप आहे. असं मनात नका घेऊ. महाराज लोकांचं काही झालं की तुम्ही का उन्यावर एवढे काही लोक आपल्या काही गरज नाही. या 3 गोष्टीवर माणूस जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करते. पण महाराज वैष्णवाच्या जीवनाचा जर विचार करायला गेलो, साधू संतांच्या जीवनाचा जर विचार करायला गेलो, बाकीच्या संतांचा सोडून द्या, तुकोबाराच्या जीवनाचा जर अभ्यास केला, या 3ही गोष्टीवर तुकोबाराने लाट मारली प्रमाण. विषय जगद्गुरु तुकोबारांनी समाजाचाही त्याग केलाय, जगद्गुरु तुकोबारांनी शरीराचाही त्याग केलाय, आणि जगद्गुरु तुकोबारांनी धनाचाही त्याग केला. सर्वांचे प्रमाण पाहते. महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारांकडे जरा घेऊन गेले. सोने रुपये मृत्यू समान, माणिक पाषाण खडे से आम्ही तेरे सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुमचे एक धन ते मज मृत्तिके समान, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी म्हणवा हरीचे दास.
तुका म्हणे मज हे आस. आणि शरीराचाही विचार केला नाही, समाजाचा विचार तुकोबराय करतच नव्हते. का? हा समाज कोणाचा झालेला आहे म्हणून तुमचा आणि माझा होणार आहे. त्या काळामध्ये तुकोबराय परमार्थ करणाऱ्या साधकाला सांगितलंय, काळ सारावा चिंतने एकांतवाशी असणारे देवाच्या पूजने प्रदर्शना तुळशीच्या. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. परमार्थ करणाऱ्या साधकाला, परमार्थ करणाऱ्या जिज्ञासूला तुकोबराय सांगतात, तुका म्हणे आता ऐका हे वचन, ते जोनिया जन भक्ती करा. हा समाज, अरे 10 ते 20% समाज जर देवाचा झाला नाही तर आपला होण्याची अपेक्षा कशी करायची महाराज. ज्या ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी दिली, ज्या ज्ञानोबरांनी चांगले 65 दिले, अमृत अनुभव त्याला हरिपाठासारखा एवढा गोड ग्रंथ दिला, या समाजाने ज्ञानोबरांसारख्या महात्म्याला सोडलं नाही. तुमचा आणि माझा माता ठिकाणावर यावा याच्यासाठी पंचवेद असा गाथा माझ्याकडे गुरु तुकोबरांनी दिला. या माथ्याने त्या गाथ्याचं स्वागत तर नाही केलं, पण या माथ्याने तो गाथा पाण्यात बुडवला. मग समाज तुकोबरायचा झाला नाही, समाज ज्ञानोबरायचा झाला नाही, समाज नाथबाबाचा झाला नाही, समाज तुकोबरायचा झाला नाही, सावता माली महाराजांचा झाला नाही, तर समाज तुमचा आणि माझा कसा होईल. मला तर कधी कधी हसू येतो. मला ते परिसरात कीर्तनाला गेले ना की तिथले लोक आम्हाला सांगतात, महाराज मी जर मेलो ना तर असं समजा आमच्या रामनगर परिसरातला परमार्थच संपला. माझी काशी चैत्र्य म्हणून कोणा वाचून काय राहतं महाराज. मी आता जरी कीर्तन करता करता लगेच गेलो तर काळजी करू नका, राहिलेलं कीर्तन कोणीही पूर्ण करत. माणसं वाचून काही राहत नाही. पूर्वीचे म्हातारे लोक म्हणायचे इंदिरा गांधी गेली भारताचं कसं होईल, काय झालं होतं, काही नाही झालं. इंदिरा गेली तर सोनिया आलीच ना, भारत बंद पडला का. सोनिया गेली, मोदी साहेब आले उद्या तेही जातील, कोणीतरी येतील. ज्याच्यात नित्य बदल होतो तो कोणा वाचून काही राहत नाही, त्याला जन्म म्हणतात. अरे अख्ख्या विश्वातील सर्वात सुंदर असणारं राम मंदिर एवढं गोड होतं, पण एक दिवस फक्त 22 जानेवारीला लोकांनी स्टेटस ठेवलं. 23 तारखेला कोणाचं स्टेटस सुद्धा राम मंदिराचं नव्हतं. राम मंदिरासारख्या एवढ्या मोठ्या मंदिराला लोक एका दिवसात विसरतात. तुमचं माझं बजेटच काय आहे. तुम्हाला कोण लता दीदी वाढल्यानंतर भारतरत्न पुरस्कार होता, त्यांना कोणता पुरस्कार होता. लता मंगेशकर वाढल्या, त्यांना भारतरत्न पुरस्कार होता. ती माय माऊली ज्या दिवशी मरण पावली त्या दिवशी फक्त एक दिवस भारतीयांनी तिचं स्टेटस ठेवलं. किती दिवस. मग भारतरत्न पुरस्कार असणाऱ्या माणसाचं स्टेटस लोक एक दिवस ठेवतात. तुमचं माझं स्टेटसच काय आहे. आपलं कोण आपलं स्टेटस ठेवतील म्हणून तुम्ही ताण नका घेऊ. जाणं या निसर्गाचा नियम आहे, जाणं या प्रकृतीचा नियम आहे. तुम्ही जर म्हणत असाल मी कुठलंय मोठा, हा सोडून द्या त्या सगळ्या गोष्टी. निमित्ताचा धनी केला असे माझे म्हणून वाया गेला म्हणून समाजाचा विचार करू नका. त्या काळामध्ये तुकोबराने सांगितलं, तुका म्हणे हासे जन नाही कान ठाई. परमार्थ करणाऱ्या माणसाने आपला परमार्थ करत चालावा. अरे ज्ञानोबरायला लोक असले, तुकोबरायला असले, गवळणीला सुद्धा लोक असले. महाराज सांगतात, कोणी निंदा कोणी वंदा, आमचा सोहिताचा धंदा. मग तुम्ही परमार्थ करणाऱ्या माणसाने लाजायचं नाही. लोक विचार करण्यासाठी लाजत नाही, लोक चोऱ्या करण्यासाठी लाजत नाही, लोक भ्रष्टाचार करण्यासाठी लाजत नाही. तर परमार्थ करणाऱ्या माणसाने परमार्थ करण्यासाठी लाजायचं नाही. आपण आपल्या मस्तीत करायचं. लोक ठेवतील ना नाव, हत्ती चले बाजारवर कुत्ते धुके, इथं मन माहिती ना. पण ह्या मुलीचं मत मला तर काही अजून कळलं नाही. हत्तीचा मतदारसंघ वेगळा आहे, कुत्र्याचा मतदारसंघ वेगळा आहे. हे तर माहिती ना तुम्हाला. हत्ती कुठं असतो, गावात का जंगलात. हत्ती जंगलात राहतो, कुत्र कुठं राहतं, गावात. थोडं उत्तर द्या फक्त. हत्ती जंगलात असतो, कुत्र गावात असतं. हत्तीची भाषा कुत्र्याला कळत नाही, कुत्र्याची भाषा हत्तीला कळत नाही. हत्ती एका गटात आहे, कुत्र एका गटात आहे. हे शिंदे दगडच निघत नाही बघ. हत्ती म्हणजे जंगल गटात आहे, कुत्र कुठं आहे, गाव गटात आहे. दोघांचा रोटी व्यवहार नाहीये, दोघांचा बेटी व्यवहार नाहीये. किती बी चांगल्या घरचं कुत्रा घ्या, म्हणजे आमदाराच्या घरचं जरी कुत्रा असलं तर त्याचं वजन जर मोजलं तर 20 किलोच्या वर कुत्रा भरणार. आणि गरीबातला गरीब जरी हत्ती मोजला तर 2000 किलोच्या कमी भरणार. मग हत्तीचा कुत्र्याचा मतदारसंघ एक नाहीये, हत्तीचं कुत्र्याचं वजन एक नाहीये, दोघांची भाषा एक कोणी काय कळत नाही. मग हत्ती गावात आला की
कुत्रे का भुकत असतील हा एक मोठा प्रश्न आहे आम्हाला. एकदम सोपं उत्तर आहे, ताण नका घेऊ. हत्ती गावात आला की त्याला पाहण्यासाठी लोक गोळा होतात आणि बऱ्याचशा कुत्र्यांना देखवत नाही म्हणून कुत्रे भुकतात. याच्यातून दुसरं उत्तर अजिबात नाही. पण माझं सांगणं आहे तुम्हाला माझ्या प्रिय कुत्र्यांनो, माझ्या प्रिय कुत्र्यांनो, हत्तीकर पाहून भुगायच्या भानगडीत पडू चुकून जर एखादा हत्ती मागं पडाला तुम्ही जर त्याच्या सोडीत सापडले तर तुम्हाला क्या खू करायला सुद्धा टाइम भेटणार नाही. तुकोबराने सांगितलं आपण आपलं कार्य करत राहायचं. ज्या दिवशी लोक तुम्हाला नावं ठेवतील, ज्या दिवशी लोक तुम्हाला तुमची माघारी चर्चा करतील, त्या दिवशी समजून चला तुम्ही कुठेतरी प्रगतीच्या कामावर चालले. एक सांगू तुम्हाला, ज्या झाडाला फळ आहे त्या झाडाला लोक दगड मारतील, ज्याला फळ नाही आणि फुलं नाही त्याला कशाला दगड मारतील. म्हणून समाजाचा विचार करायचा नाही, एक शरीराचा विचार करायचा नाही आणि धनाचा सुद्धा विचार तुकोबराने केलेला नाही. याचं कारण काय? अवधी देवावरी माया. आणि ज्यांची अवधी देवावर माया आहे त्यांचं सर्व प्रेम देवावर आहे. अशा वैष्णवानी जीवनामध्ये या सर्व गोष्टी तृणवत समजल्या. अभंगाचं दुसरं विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे झाला माता पिता. आणि ज्यांचं अवघ प्रेम देवाने संसाराच्या प्रत्येक गोष्टी कशा समजल्या पूर्णवत नाही. अनेक प्रमाण तृणजन. तृण या शब्दाचा अर्थ आहे गवत. गवताप्रमाणे समाज समजलाय, गवताप्रमाणे शरीर समजलंय आणि गवताप्रमाणे धन समजलंय. काही साधक तुकोबराकडे गेले, बाबा ज्यांचे अवघ प्रेम देवावर आहे, संसारातल्या प्रत्येक गोष्टी ज्यांनी पूर्णवत समजल्या, अशा वैष्णवाच्या जीवनामध्ये जर काही धर्म संकट आलं, परमार्थामध्ये काही अडचणी आल्या तर ते परमार्थ संकल्पना सांगतात. पडता दरबारी नेमान कळे निर्धारी. कितीही मोठं जरी संकट आलं तरी परमार्थाचा नेम नाही सोडला त्यांनी. महाराजांचं प्रमाण किती गोडे पहा. हाती पांडव अखंड तरी पाची पांडवांनी जीवनामधलं भगवंताचं चिंतन नाही सोडलं. दुसरं प्रमाण देतात. प्रल्हादासी पिता करीतो चाचणी. समाजाने परमार्थ करण्यासाठी विरोध करावा यात नाहीये. नातेवाईकांनी परमार्थ
राव यातही नवा नाहीये. स्वतःच्या बापाने परमार्थ करून दिला नाहीये. 17 वेळेस मारण्याचा प्रयत्न केला. एवढं करून सुद्धा ज्यावेळेस मरत नाही त्यावेळेस हिरण्यकश्यपूने विचारले, हे भक्त प्रल्हादा, कोणाच्या जीवावर तू एवढं घट झालाय सांग ना, कुठं आहे तुझा विश्वाचा मालक? त्यावेळेस भक्त प्रल्हादाने जे उत्तर दिलं ते किती गोडे. पिताश्री, कुठं आहे असं नका विचारू, कुठं नाही माझा जगाचा मालक. किती गोड श्लोक पहा. न केवलम मे भवतश्च राजन सवय बलम बलिनाचा परेशा परेवरी मिस्त्री जंगमाये ब्रह्मात योगेन वशम प्रणीताः. विठ्ठल जळी स्थळी रीता ठाव नाही उरला आजच्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. प्रल्हादाच्या जीवनामध्ये एवढं मोठं संकट आलं नाही, परमार्थ सोडला. तिसरं उदाहरण देतात. सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढीला नाही विसरला नारायणा हो पाहती पांडव अखंड वनवासी. सुदाम देवाच्या जीवनामध्ये एवढं मोठं संकट आलं, परमार्थ नाही सोडला. म्हणून माझे सर्व मायबापांना विनंती, बघा जीवनामध्ये सुख येणार आहे, दुःख येणार आहे, आणि त्यातल्या त्यात परमार्थ करणाऱ्या माणसाच्या जीवनात एवढे संकट येतात बाबा. कारण देवाचं ते वाक्य, देव भक्ताला मी करून येदी. ज्याच्यावर देवाची कृपा झाली त्याचा संसार फाटला असं समजून चालवा. जगद्गुरु तुकोबराव पांडुरंगाची कृपा झाली, बायको अन्न करता मेली, दुष्काळ पडला, पाटीलकी गेली, सावकारकी गेली, गावातला मान गेला, कोपला पाटीला गावीची ही लोक. आता मजल ही कोण झाली? कृपा कोणाची झाली? पांडुरंगाची झाली. पण ह्या गोष्टी नास्तिक लोकांना मान्य नाही ना महाराज. आपण वाऱ्या करतो, कपाळाला गंध लावतो, पंढरपूरची वारी करतो, कीर्तन करतो, आणि यांचा असं म्हणणे, मग तुम्ही एवढं जर देव करता तर तुम्ही एवढे दुःखी कसे? 2016 मध्ये माझ्याकडे क्रेटा गाडी होती महाराज. मग सकाळी माझ्या गाडीचा अपघात झाला 3 वाजता. ती रुढी नावाचा तो प्राणी बघा, तो घोड्यासारखा, त्यानं जशी गाडी घेतली तशी नाही रोड पासून खाली गेली. मला 10-20 लाचे पडले. मग सगळं गाव भेटायला येत होतं, महाराजाचा अपघात झाला, महाराजाचा अपघात झाला. आमच्या गावातला एक खानदानी बेवडा मला भेटायला, म्हणजे खानदानी कळतो का तुम्हाला? चहाच्या अगोदर दारू पितो, त्याला काय म्हणतात? खानदानी. आणि मग सकाळीच आमची आई झाडून घेत होती, विचारलं, ए काकू, अगं महाराज कुठे? आणि म्हणजे झोपलेलं आहे, त्याला लागलेलं आहे. आता ते टाचे लागल्यामुळे दोन बांधलेलं होतं, डोळे टाकसलेले होते, आणि सकाळी चालू म्हणून महाराजा. आता ती भाषा गावातल्या लोकांना काय असतं, ते आपण 5 रुपयाचा पार्लेची पुढा घेऊन आला होता, अरे महाराजा उठ. मी आपण डोळे चोळत उठलो, आणि मला पाहून म्हणू लागला, अरे काय खरं आहे तुमच्या बोला लोकांचं भाषा? अगं काय बेंबीपासून शेंडीपर्यंत काय लागतो, गळ्यात माळा काय, टप्पुराच्या टप्पुळ्या, पैठणला काय जातो, आळंदीला काय जातो, आषाढीला काय जातो, दररोजचे 2-2 कीर्तन करतो. मग एवढा परमार्थ करतो महाराज, यातून तुझ्या गाडीचा अपघात कसा होतो? झालं. आणि मग तुमच्यापेक्षा आम्ही बरे ना? काय म्हणला तो? तुमच्यापेक्षा आम्ही बरे. माझ्याकडे बघ ना तू, मला एकादश कळत नाही, सोमवार कळत नाही, दररोज कोंबडी खातो म्हणे. चहा नंतर पितो, पहिली दारू पितो म्हणे, पण हा पठ्या अजून तुम्ही दारू पडला नाही म्हणे. मग तू भारी कमी, मला सध्याच्या घडी होतो तूच भारी. खरं सांगू का, परमार्थिक माणसाच्या जीवनामध्ये दुःख, अरे सुख आणि दुःख हे ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने ठरलेलं. भोग तो न घडे संचिता वाचून करावे ते म्हणे समाधान. म्हणून जीवनामध्ये किती जरी मोठं दुःख आलं, देवाला विसरू नका. ज्या दिवशी देवाला तुम्ही विसरसान, त्या दिवशी देवाला मी विसर, त्या दिवशी प्रत्येकाला समजून चला की आपल्या जीवनाची अनुभूती सुरू झालेली आहे. अरे अख्खा समाज तुमच्या विरोधात जाऊ द्या, अख्खं विश्व तुमच्या विरोधात जाऊ द्या, माझे गुरुजी मला सांगतात, पुरुषोत्तम देव सखा जरी जगावर कृपा केला. देवाला फक्त तुमचा स्वीकार केला पाहिजे, मग समाज किती जरी विरोधात गेला तर काही वाटलं होत नाही. पण ज्या दिवशी देव तुमचं वाईट करल, त्या दिवशी या जगाच्या पाठीवर तुम्हाला कोणी वाचवणार? रामायणातला किती गोड प्रसंग आहे. प्रभू रामचंद्राच्या रावणाचं युद्ध चालू होतं, सायंकाळची वेळ, जगाचा मालक समुद्राच्या किनारी बसलेल्या भाल्यातला बाण काढला आणि त्या बाणाला टोक लावत होता. लाल गुंग तो बाण घासू झाल्यामुळे तो बाण चिखलामध्ये घातला. 10-5 मिनिटं झाली, चिखलातला बाण काढल्यानंतर त्या बाणाला रक्त लागलं होतं. प्रभू रामचंद्राचा अंतकरण भरून आला, रे
निश्चित माझ्याकडून काही ना काहीतरी पाप झालंय, काहीतरी चुकीचं घडलंय. चिखलामध्ये हात घातलाय, रक्ताने माखलेलं बेडूक तर कापत होतं, शेवटचे श्वास मजत होतं. आणि त्या बेडकाला प्रभू रामचंद्राने आपल्या हातावर बसवलं आणि त्या बेडकाकडे पाहून जगाचा मालक रडतोय. आणि प्रभू रामचंद्र त्या बेडकाला सांगतात, हे बेडका, अरे कारण असताना ड्रॉ 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 करून अख्खं गाव जागा करतोस तू. आज एवढा मोठा अनिदार बांध तुझ्या पाठीत गेला, तू ओरडला का नाहीस? काय म्हणले प्रभू रामचंद्र, कारण असताना ड्रॉ 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 करून अख्खं गाव जागा करतोस तू. आज एवढा मोठा अनिदार बांध तुझ्या पाठीत गेला, तू ओरडला का नाहीस? रडता रडता बेंडकाने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखे बेंडूक रडायला लागला आणि प्रभू रामचंद्राकडे पाहत होतो. हो हो देवा, ऐका ना, अहो ज्याच्या नावाने धावा करायचा, ज्याच्या नावाने हात मारायची देवा, तोच जर आज आम्हाला मारायला लागला तर धावा कोणाच्या नावाने करायची? लक्ष देऊन ऐका, तुम्ही सर्व शेतकरी बांधवे, सरकार शेतकऱ्याच्या विरोधात गेल्यानंतर शेतकऱ्याला दुःख कधीच झालं नाही. याचं कारण तुमच्या मालाला भाव नसला तो तुम्ही रास्ता रोको करू शकता, तुम्ही आंदोलन करू शकता, तुम्ही हरताळ करू शकता. पण ज्या दिवशी शेतकऱ्याच्या विरोधात निसर्ग जाईल ना महाराज, त्या दिवशी शेतकऱ्यांनी कोणाच्या समोर जायला म्हणायचा हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मी तर माफी मागून एक वाक्य बोलते, 1947 पासून तर 2024 पर्यंत या देशातलं कोणतंच सरकार शेतकऱ्याचं झालेलं नाहीये. नाही का? आता पाठीमागं तुमच्याकडे गारपीट झाली का नाही माहित, पण आमच्या तिकडे एवढी गारपीट झाली, काय पाप असं शेतकऱ्याचं काही कळत नाही महाराज. तोंडाशी आलेला घास निसर्ग का घेऊन जातो काही कळत नाही. मी एक वाक्य बोलण्याचं धाडस करतो, सर्व माझ्यापेक्षा मोठे मंडळी आहेत. एखाद्या साधूचा अंतकरण जसं असतं ना महाराज सहनशीलतेच्या बाबतीत, त्याच्यापेक्षा 10 पट शेतकऱ्याचा अंत करेल महाराज. अरे पोटच्या लेखासारखं त्या सगळ्या पिकाला जपायचंय. आणि वाईट तर या देशाचं असं आहे महाराज, सोयाबीन लावायची तुम्ही, औषध तुम्ही घालायचं, तुम्ही तिला फवारणी करायची, तुम्ही तिला निंदायचं, खुरपायचं, आणि सोयाबीन काढायची तुम्ही घरात घेऊन यायची. आणि त्या सोयाबीनचा भाव कोण ठरवणार? त्याला शेतीतली अक्कल नाही महाराज. धुंद झाला तुझा दरबार. आणि देशाचे पंतप्रधान म्हणतात की देश महासत्ता झाला पाहिजे. मोदीजी, देश जर महासत्ता करायचा असेल तर ह्या नालायक पुढाऱ्यांकडून देश महासत्ता नाही होणार हो. उद्योगपत्यांकडून देश महासत्ता नाही होणार, बिल्डरांकडून देश महासत्ता नाही होणार, या देशाच्या क्रिकेट लोकांकडून देश महासत्ता होणार नाही. ज्या दिवशी या देशातला प्रत्येक शेतकरी सदन होईल त्या दिवशी हा भारत देश महासत्ता झाल्याशिवाय. म्हणून जीवनात किती जरी मोठं दुःख आलं तरी माणसांना घाबरायचं नाही, चालायचं. महाराज सांगतात, पडता जड भारी नेमा न कळे. किती जरी मोठं संकट आलं तरी त्या वैष्णवाने आपला परमार्थ सोडला. वाईट वाटतं महाराज मला, आपला परिसर कसा दुष्काळामध्ये मोडतो आपण, जालना बीड असं, बरोबर आहे का नाही? माझं पश्चिम महाराष्ट्रातले लोक जेवढे काही गुंठा मंत्री आहे, जेवढे काही बिल्डर आहेत, सगळे काही पैशावाले लोक आहेत, त्यांना सांगायचं ऑनलाईन कीर्तन चालू आहे, ऐका माझं. अरे पैसा असणारे लोक सत्ता करते, यात काय नवले महाराज? गुंठा मंत्री लोक एवढे मोठे मोठे सप्ते करते, यात काय नवले? आम्हाला या टायमाला प्यायचं पाणी नाही तरी महाराष्ट्रातला सर्वात मोठा सप्ता आम्ही लोक करतोय. म्हणून खरे संप्रदायाचे वारसदार जर कोण असेल, अहो मला विशेष वाटतं महाराज, हे कोडेपुरी हे गाव काय, आता ते कोडेपुरी गाव का लय मोठं आहे गाव, सगळे जर घरं धरले तर 90 घरं नसतील महाराज. तरी जोग महाराजांचं मला कळतं तेव्हापासून 3 वेळेस नारळ घेतलं महाराज. अवघड सालाला जाणारा मनुष्य सुद्धा 25-25 हजार जोग महाराजांसाठी देतो महाराज. अरे पैशावाले परमार्थ करतील, पुढारी परमार्थ करतील, त्यांच्याकडे तो 2 नंबरचा पैसा आहे महाराज. पण घाम गाळून कष्ट करून माझ्या जोग महाराजांची पुण्यतिथी आणि आमच्या स्वामीजींची पुण्यतिथी तुम्ही एवढ्या थाटामाटात करतात. खरे श्रीमंत आपण आहोत. ही वस्तुस्थिती आहे. जीवनामध्ये किती जरी मोठं संकट आलं परमार्थ मात्र सोडायचं नाही. तुकोबराय सांगतात, त्यांच्या जीवनामध्ये किती जरी मोठं संकट आलं तरी ते आपला परमार्थिक नियम सोडत नाही. अभंग खूप सुंदर आहे. अवघी देवावरी माया, ज्यांचं अवघ प्रेम देवावर आहे, संसारातल्या प्रत्येक गोष्टी त्यांनी दृढ समजल्या. आणि अशा वैष्णवाच्या जीवनामध्ये किती जरी मोठं संकट आलं तरी ते आपला परमार्थ सोडत नाही. आणि असे वैष्णव कोणत्याही जाती कुळामध्ये जन्मले, जगात आम्हाला त्यांच्या जाती कुळाचा विचार करत नाही. अभंगाचा
म्हणे याती हो का तयाती भलती. ज्या वैष्णवाचं अवघ प्रेम देवावर आहे, संसारातल्या प्रत्येक गोष्टी ज्याने तृणवत समजलेल्या आहेत, अशा वैष्णवाच्या जीवनामध्ये किती जरी मोठं संकट आलं तरी आपला परमार्थाचा नियम सोडत नाही. असा वैष्णव कोणत्याही जाती कुळामध्ये जन्माला जगाचा मला त्याच्या जाती कुळाचा विचार करत नाही. थोडं लक्ष द्या माझ्या केलं. परमार्थ हा जातीच्या पलीकडचा विषय महाराज. तुका म्हणे याती हो का तयाती भलती. यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णयाचा वेदशास्त्री. वंसणींचं काही नेले भगवंत कृष्ण भाव भक्ती देखुनिया. खटनट यावे शुद्ध होई जावे दोन्ही पिढी भावे सुखा मिळा. इथं फक्त तुमच्या श्रद्धेचा विचार केला जातो, इथं फक्त तुमच्या प्रेमाचा विचार केला जातो, इथं फक्त तुमच्या भावनेचा विचार केला जातो. नाथ भागवतामध्ये 4 ओव्या नाथबाबांनी खर्च केल्या. किती गोडे पहा. विदुरदासी पुत्र प्रसिद्धू त्यासी आवडला गोविंदू. झाला वैष्णवा माझी बंधू कैचे निंदू मनावा. एक विदुर हे दासी पुत्र होते, तरी सुद्धा भगवंताशी एकनिष्ठ झाले. याचं कारण फक्त अंतःकरणातलं प्रेम. दुसरी ओवी राक्षसा माझी विभीषण दैत्या माझी प्रल्हाद जान. भगवंतासी अनन्य शरण वैष्णव राक्षस कुळामध्ये जन्माला आलेले विभीषण, दैत्य कुळामध्ये जन्माला आलेले भक्त प्रल्हाद, तरी सुद्धा भगवंताने त्यांचा स्वीकार केला. फक्त अंतःकरणातलं प्रेम. तिसरी ओवी आहे का. योनी जन्मला मरकट वैष्णवा माझी अति श्रेष्ठ. हनुमंत म्हणावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. वानर एवढीमध्ये जन्माला आलेले माझे बजरंग बली, पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एवढा मोठा अधिकार झाला की तुकोबरासारख्या महात्म्याने हनुमंतरायाला म्हणावं काय भक्तीच्या त्या वाटा मजदावया सुवटा. आणि शेवटची सगळ्यात सुंदर ओवी किती गोड नाथबाबा वर्णन करतात. बक्षा केवळ निंदू जटायू उद्धरिला म्यागी भू. उद्धरिला धर्म व्याधू भाव शुद्धू मद. अरे जटायू सारख्या प्राण्याचा जर माझ्या जगाचा मालक उद्धार करत असेल, राक्षस कुळामध्ये जन्माला आलेल्या विभीषणाचा जर उद्धार जगाचा मालक करत असेल, तर तुमच्याने माझ्या जीवनाचा उद्धार निश्चित होणार आहे. इथं जेवढे काही माझे मायबाप कीर्तनासाठी बसलेले मायबाप, एवढा सुंदर नर्दे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय. बर्वे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूच्या हारी. वाचोनी आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. उर्वरित काळ देवाच्या चिंतनामध्ये घाला. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से. कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. 2 पावलं तुम्ही त्याच्यासाठी चला, 10 पावलं माझ्या जगाचा मला तुमच्यासाठी आल्याशिवाय नाही. आपला विश्वास देवावर कमी पडतो महाराज. अरे लोक वाईट कामाची सुरुवात सुद्धा देवापासून करतात. लोक वाईट कामाची सुरुवात जर देवापासून करतात, तर आपण आपल्या जीवनाची सुरुवात देवापासून का करू नये. एखादा दारूचा दुकानदार ज्यावेळेस सेटर रुपये लिहा गणपती देवाला देवा सांगतो देवा, तसे चांगले लोक येऊ नये का. चोर जर चोरी करण्यासाठी चालला तर मारुतीराया नारळ फोडतो. मारुतीराया सगळे लोक रामेश्वराच्या मंदिरात एखादं चांगलं घर मला सापडू दे. मग वाईट कामाची सुरुवात जर लोक देवापासून करत असत, तर आपण आपल्या जीवनाची सुरुवात देवापासून का करू नये. विश्वास ठेवा माझ्या पांडुरंगावर, विश्वास ठेवा. आणि विश्वास जर ठेवले तर निश्चित माझा पांडुरंग परमात्मा तुम्हाला या संसार समुद्रातून पार केल्याशिवाय राहणार नाही. एक मनुष्य होता, त्याची डोक्याची सील ब्लॉकेज झाली. जालन्याच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं. 4 तास ऑपरेशन झालं. आणि ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ज्यावेळी डॉक्टर आले त्यावेळी डॉक्टरनी बिल 15 लाख रुपये काढले. किती काढलं? 15 लाख रुपये. माळकरी म्हातारा होता. 15 लाख रुपये पाहिल्यानंतर कसा कसा रडायला लागला. डॉक्टर सुद्धा माळकरी होता. त्या म्हाताऱ्याकडे डॉक्टर म्हणले, ओ बाबा बाबा ऐका ना, हे बिल जर तुम्हाला थोडं जास्त वाटत तर मी 4-5 लाख रुपये कमी करतो, फक्त तुम्ही रडू नका, कारण तुम्ही माळकरी दिसता माझ्या आजोबासारखे. म्हातारा हसलं. डॉक्टरला सांगतं, ए डॉक्टर, मी हे बिला करतो नाही रडत रे. तू जर 50 लाख रुपये बिल काढलं असतं तरी मी एका मिनिटात बिल पे केलं असतं, कारण की माझ्या गावात समृद्धी गेला आणि मी काय नाही केलं ते समृद्धी जायच्या अगोदर झाडं काय लावून
ठेवले लोकांकडून पैसे घेऊन इरी काय खंडून ठेवले मी का चांगला मला तरी वाटतंय तुला असं काही द्यायला पाहिजे पैशासाठी लोक काय करतील काही सांगता येत नाहीये तू जर 50 लाख रुपये बिल काढला असतं एका मिनिटात मी ते बिल पे केलं असतं एवढी ताकद आहे माझ्यामध्ये 50 एकर जमीन आहे आणि त्यातली 5 एकर जमीन माझी समृद्धी हवेमध्ये गेली 5 कोटी रुपये मला भेटलेले डॉक्टर सांगू लागले बाबा एवढे जर तुम्ही श्रीमंत आहात एवढा जर तुमच्याकडे पैसा आहे तर ते 15 लाख रुपयाचं बिल पाहून तुम्ही रडता का त्यावेळेस रडता ते म्हातारा डॉक्टरला सांगत होतं डॉक्टर अरे 4 तास आयुष्यामध्ये तू माझं शरीर सांभाळलं तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स तू 15 लाख रुपये काढलं वयाच्या 85 वर्षापर्यंत माझ्या देवाला मला सांभाळलं पण रुपयाचं सुद्धा मेंटेनन्स नाही गेलेली सत्ता मिळेल गेलेला पैसा कमवू शकता गेलेलं सगळं परत मिळेल पण लाईफ इज नॉट वन्स मोर एक मिनिटाचं सुद्धा आयुष्य भेटणार नाही एवढं सुंदर नजरे प्राप्त झालाय ना देवाचं चिंतन करा विनवितो सकल जना कर जोडून थोर लहाना दान इतुले द्या मंदिरा म्हणे तुझ्या बंधू राम मला पहिला जातीवाद जर या महाराष्ट्रातला कोणी संपवला असेल तर तो फक्त आणि फक्त माझ्या वारकरी संप्रदायाने संपवला न पाहे कोणत्याही जातीचा असू द्या कोणत्याही धर्माचा असू द्या तिथं तुमच्या जाती कुळाचा विचार केला जात नाही तिथं फक्त तुमच्या भावनेचा आणि प्रेमाचा विचार केला जातो आज परमार्थ खूप वाढलाय महाराज जिकडं जाऊ तिकडं या आता महाशिवरात्रीच्या प्रभाव देशामध्ये कमीत कमी 20,000 भक्त सुरू असतील गर्दी कुठं ते उडीची आजी तपासायला जागा याच्यापेक्षा अजून काय वैभव पाहिजे महाराज दिवसा सगळं फुल झालेले बरोबर आहे का नाही समाज कुठंच कमी नाही दिवसांदिवस परमार्थ वाढलाय परमार्थाचा भाव कमी झाला पूर्वी फक्त भगवंताच्या उत्सवानिमित्त कीर्तन ठेवत होते संतांच्या पुण्यतिथीनिमित्त आता तर एवढे दिवस परमार्थाला चांगले आले कोणी मेलं तरी कीर्तन कोणी जन्मलं तरी कीर्तन 90 वर्षाचे डांगऱ्याचे वाढदिवस कीर्तनांचं त्यांना गाव लुटलेला असताना आम्ही म्हणतो साहेबासारखा माणूस नाही कीर्तन करायला आई मारेला असतात आणि त्यातल्या त्यात 100%पैकी 100% कीर्तन करायला 2 वेळेस खोटं बोलावं एक तर वर्ष श्राद्धाच्या कीर्तनात एक आणणार आणि दुसरं वाढदिवसाला बाबा अख्खा जिल्हा खायला असतो त्याला आणि आम्ही सांगतो साहेबासारखा माणूस नाही काय कठीण काय अवघड झालं ना मला कठीण झालं आणि कधी कधी ते वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाचं जेवढं ताण होतो ते एवढं दारू पिऊन गेलेलं असतं आणि आम्ही फेटा बांधून नव्हे याच्यासाठी केला सेवन तो भरा चांगला वाटला परमार्थ कशाही निमित्तानं कीर्तन झाले ना कशाही निमित्तानं अहो त्या पुणे जिल्ह्यात हळदी निमित्त कीर्तन आहे वराती निमित्त कीर्तन आहे आता कशाही निमित्तानं कीर्तन आहे आणि ज्या दिवसापासून राजकारणी लोक परमार्थात घुसले त्या दिवसापासून परमार्थाचं 100% वाटवलं झालं महाराज याचं कारण सांगतो मी तुम्हाला त्यांच्या नावावर काही पब्लिक येत नाही कारण त्यांचं कार्यच एवढं महान आहे समाजाचा विश्वास राहिला नाही आणि आमच्यासारखे कीर्तन करायचं कीर्तन ठेवलं की हे बमा
लोक मग दुसरा पर्याय पुढारी राहिलाच नाही म्हणून पुढारीचे सगळ्यात मोठे सत्य महाराष्ट्रात वाढले आणि पुढारी लोक मानधन जास्त द्यायला लागले त्याच्यामुळे आम्ही तुमच्या तारखा घेत नाही हा एक मोठा प्रॉब्लेम झाला कारण तिकडं भरपूर भेटताय मनासारखं भेटताय थोडं खोटं बोलावं लागतं आता तिथं काय कठीण करायचं परवा दिवशी एका मूर्खाने मला फोन केला हॅलो बोला पुरुषोत्तम महाराज का म्हणलं बोला कीर्तन ठेवायचं होतं तुमचं म्हणलं काही हरकत नाही रोज मी शिपाई तारीख खाली गेली तारीख लिहून घेतली मोबाईल नंबर लिहून घेतला आणि फोन ठेवता म्हणलं हो दादा अहो कार्यक्रम कशा निमित्ताने ते मला हळूच म्हणे महाराज आमच्या शेतामध्ये 2 पोल्ट्री फार्म टाकले आणि पोल्ट्री फार्मच्या उद्घाटनाने 5 मिनिटं विचार केला म्हणा देवाचं चिंतन करायला काय हरकत नाही पण पोल्ट्री फार्मच्या उद्घाटना हा भगवंता हा एक मोठा प्रश्न आहे ना गाठ्यामध्ये कोंबड्याचं वरण कुठं चाललं नाही आणि कोंबडी पाळली हा भंग चालत नाही म्हणून खायचा पण एक मोठा प्रश्न आहे कशा निमित्ताने कीर्तन मांडले परमार्थ खूप वाढलाय पण दिवसांदिवस परमार्थातला भाव कमी झाला आणि शास्त्र असं सांगतं भावे गावे भाव बळे आकळे एरविना अंतरीची घेतो गोडी बाहेर जोडी म्हणून जाणकार मंडळी विनंती आहे एक वाक्य तुम्ही माझं हृदयावर लिहून ठेवा आपकी नियत भला कितने भी अच्छी हो दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है लेकिन आपका दिखावा वाला कितना भी अच्छा हो मेरा भगवान तो आपको आपकी नियत से ही जानता है परमार्थ भावनेनं करा आणि भावनेनं श्रद्धेनं जर परमार्थ केला तर निश्चित विश्वाचा मालक त्यांच्या जाती कुळाचा विचार करत नाही त्यांच्या हात दाखवून द्या वा 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 अख्खा महाराष्ट्राला सुद्धा आपल्या कार्यक्रमाचा हेवा वाटतो एवढा गोड कार्यक्रम 2 मिनिटं सर्वांनी एक टाळी एक गोल एक टाळी एक गोल एका ताला फक्त 40 सेकंद माझ्या भगवंताचं चिंतन करायचं हा श्रीराम Oh
तुम्हाला ज्ञान सांगण्यासाठी एवढं मी निश्चितपणे नाहीये. तुमच्याकडे पाहून आम्ही परमार्थ शिकलेलो आहे महाराज. या परिसराला पाहून आमच्या सर्वांचे परमार्थिक मार्गदर्शन आमचे अण्णा इथं उपस्थित आहे. अण्णाने आम्हाला परमार्थ करायला लावला. अण्णाने त्यांच्या शिष्याला सांगितलं, त्यांच्या शिष्याने मला सांगितलं. आदिनाथ गुरु त्यांचे शिष्य संजय बाबा आणि संजय बाबाचं मी. हा परिसर खूप महत्वाचा परिसर आहे आमच्यासाठी. माझी फक्त सर्व आता तुम्ही पंचक्रोशीतील मंडळी, मला एक विनंती करायची गाड्यांना तुम्हाला. तुम्ही म्हणसाल महाराज काय विनंती करतात? जसं अयोध्येचं मंदिर झालं, अख्ख्या विश्वातील लोकांनी त्या मंदिराची दखल घेतली का नाही? सुंदर मंदिर आहे. ज्यावेळेस दिल्लीवर फॉरेनचे विदेशातले लोक उतरायचे त्यावेळेस दिल्ली एअरपोर्टवर उतरल्यानंतर ते म्हणायचे का ताजमहल कुठे? आता देशातला नाही विदेशातला कोणताही मनुष्य ज्यावेळेस दिल्ली एअरपोर्टला उतरलं त्यावेळेस त्याच्या मुखातून पहिला शब्द निघाला अयोध्येचं राम मंदिर कुठे? अयोध्येचं मंदिर जे एवढं सुंदर बांधलंय, तुम्ही थोडी माहिती घ्या. त्याचे प्रमुख 10 इंजिनियर होते. किती इंजिनियर होते? 10. त्यातले 8 प्रमुख इंजिनियर हे कुठले होते? महाराष्ट्रातले होते. म्हणून महाराष्ट्र सर्वात श्रेष्ठ राज्य आहे. लक्ष देऊन ऐका. जेवढा काही अयोध्येच्या मंदिराला साथ गेलाय तो कुठला गेलाय? महाराष्ट्रातून गेला. याच्या पुढे सांगतो, महाराष्ट्रातले नव्हे, देशातले नव्हे, अख्ख्या विश्वातून त्या राम मंदिरासाठी काय आलेली आहे? देणगी आलेली आहे, मदत आलेली आहे. त्या एवढ्या मोठ्या देवस्थानचे सचिव आपल्या महाराष्ट्रातले, त्यांचं नाव आहे गोविंदगिरीजी महाराज. ते कुठले? अहमदनगरमध्ये त्यांचं गाव आहे. म्हणजे सगळ्या विश्वाचा पैसा आपल्या हातात आहे महाराष्ट्राच्या. जसं अयोध्येचं मंदिर पाहिल्यानंतर माणसाला प्रसन्न वाटतं एक, देहूला गेल्यानंतर गाथा मंदिर पाहिल्यानंतर माणसाला प्रसन्न वाटतं दोन, तसंच आता रामचंद्र डोंगराने आपलं भंडाऱ्या डोंगरावर तुकोबरायचं मंदिर चाललंय 3. माझे सर्व ग्रामस्थ मंडळीला विनंती, आम्ही सुद्धा चोकोबरायचं मंदिर पाहिलं. अख्खा महाराष्ट्र ते चोकोबरायचं मंदिर पाहण्यासाठी आला होता. महाराष्ट्रामध्ये जोग महाराजाला महाराष्ट्रात मानत नाही असा जिल्हा नाहीये, जोग महाराजांवर प्रेम करत नाही असा तालुका नाहीये, असा माणूस नाहीये. पण तरी सुद्धा प्रेमामध्ये फरक आहे. यात किंचित का होईना आपल्या जालना जिल्ह्याचं प्रेम जोग महाराजांवर थोडं जास्त आहे. म्हणून जसं अयोध्येचं मंदिर आहे, जसं गाथा मंदिर आहे, जसं भंडाऱ्या डोंगरावर मंदिर आहे, जसं आमचं चोकोबरायचं मंदिर आहे, तसं महाराष्ट्राने सुद्धा नव्हे, भारताने सुद्धा आपल्या जोग महाराजाच्या मंदिराची दखल घेऊ. एवढं सुंदर मंदिर बांधण्याची इच्छा आमच्या पाटणकर बाबाच्या मनात आहे. आम्ही म्हणलं तुम्ही जर सर्वांनी सहकार्य केलं तर सध्या आम्ही सरकारचे मंत्री त्याच्या मते एवढं मंदिर बांधू शकतो. तुम्ही फक्त सर्वांनी जर म्हणले महाराज आपल्याला बांधायचं तर निश्चित महाराष्ट्रामध्ये सुद्धा तेवढं सुंदर जोग महाराजाचं मंदिर कोणी बांधू शकणार नाही. एवढं सुंदर मंदिर बांधण्याचा संकल्प तुम्ही सर्वांनी, आपण सर्वांनी जर घेतला तर निश्चित. आता आमचं राहणं विदर्भात आहे, पण आमचं सगळं इकडंच आहे. माहेर इकडंच आहे, सासरवाडी सुद्धा इकडंच आहे. म्हणून बाबा म्हणले होते आपण पहा तुम्ही सर्व मंडळींनी एकत्रित करा आणि हे 12 गाव मिळून नाही कुठंतरी एखादी चांगली जागा पहा. आता सध्या कसं आहे सरकारमध्ये म्हणजे चलती बरोबर आहे का नाही? आणि आपण सांगितलं की लोक ऐकतात. सुंदर जोग महाराजाचं मंदिर बांधू हा संकल्प आहे. तुम्ही लोकांनी जर ते मनावर घेतलं तर निश्चित जसा हा सप्ताह मोठा झाला याच्यापेक्षा 1000 पट मोठा आपण जोग महाराजांचं मंदिर बांधण्याचं काय करू प्रयत्न करू. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केले. जाता जाता सर्वांना एक छोटीशी विनंती करतो, प्रत्येकाने देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. आज एवढ्या बहुसंख्येने तुम्ही उपस्थित आहात. याच्यातलं सर्वात मोठं योगदान जर कोणाला द्यायचंय महाराज, या मंडपाचा सर्वे करा, मंडपाच्या बाहेरचा सर्वे करा, अन्नदानाचा जो मंडप आहे त्याचाही सर्वे करा. 85% या सप्त्याला जर योगदान कोणाचं असेल तर माझ्या तरुण पोरांचं आहे. कोणाचं आहे? तरुण पोरांचं आहे. आणि माझी तरुणांना विनंती आहे, महाराष्ट्रातला सर्व तरुण जर माझ्या वारकरी संप्रदायाच्या जवळ आला, महाराष्ट्रातला सर्व तरुण जर माझ्या वारकरी संप्रदायाच्या जवळ आला तर मी नारदाच्या गादीतून तुम्हाला सर्वांना आवाहन करतो, भविष्यात 5 वर्षात माझ्या वारकरी संप्रदायाची महाराष्ट्रात क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त तरुण पोरांना माझी विनंती म्हणतो, जनार्दन बाबा म्हणणार आहे ती ना, ती आल्यानंतर म्हणतील आपण दुसरं काहीतरी म्हणू बघा. ऐका, म्हणून सर्व तरुणांना माझी विनंती, तरुणांनो देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. आणि सर्व बसलेल्या सगळ्या तरुणांना माझी विनंती, कोणाला जीवनामध्ये व्यसन करू नका. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है.
अपने पलों का दाम खर्च के उन्हें मिट्टी आती है। भारताला पाकिस्तान पासून भीती नाही, नक्षलवाद्यापासून भीती नाही, आतंकवाद्यापासून भीती नाही। या देशाला सर्वात मोठी भीती जर कशापासून असेल तर व्यसनापासून आहे। स्वावलंबीपणा, कष्ट करा, स्वतःच्या पायावर उभे राहा। मी याच्या पुढे जाऊन मागे एक वाक्य बोलील, याच्या त्याच्या मागे कुत्र्यासारखं फिरण्यापेक्षा स्वतःचं स्टेटस असं निर्माण करा की लोक तुमच्या मागे फिरले पाहिजे। नोकरीच्या भविष्यावर राहू नका। 5 एकर जमीन असेल तर 5 म्हशी घ्या, दररोजचं दूध काढून रामनगरला जाऊन येता 50,000 रुपये महिना पडेल तुम्हाला। यूपी बिहारचे लोक तुमच्या जाहिरात येऊन पाणीपुरी ऐकून त्यांचा दररोजचा टर्नओव्हर पण 20-20 हजाराचा आहे। राजस्थानवाले स्वीट मार्टवाले तुमच्या महाराष्ट्रात येऊन त्यांचा दररोजचा टर्नओव्हर 50-50, 60-60 हजार रुपयाचा आहे। म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, कष्ट करा, मेहनत करा, याच्या त्याच्या मागे लागू नका। आणि तरुणांनो, तुम्हाला जर जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल तर माझी विनंती करेनो, तुम्हाला जर जीवनामध्ये साध्य गाठायचं असेल, मोठं व्हायचं असेल तर तुमच्या जीवनाचा आदर्श या देशातला कोणताच पुढारी नसला पाहिजे, त्यावेळेस तुम्ही जीवनामध्ये मोठे असाल। आपण जे पाहिलं तेवढं पोलीस पाहिलं नाही बरं। यातल्या जर म्हाताऱ्यांना उभं केलेल्या एखाद्याला म्हणलं, बाबा तुम्ही काय पाहिलं? ते म्हणते मी 72चा दुष्काळ पाहिला। आपण काय काय पाहिलं? कोरोना पाहिला, डेल्टा पाहिला, ल्युकोमायकोसिस पाहिला, चिकनगुनिया पाहिला, डेंग्यू पाहिला, 370 कलम रक्त होताना सुद्धा या डोळ्याने आपण पाहिली। राम मंदिराचा निकाल सुद्धा आपण पाहिलाय, राम मंदिराचं भूमिपूजन पाहिलंय, राम मंदिराचा लोकार्पण सोहळा सुद्धा पाहिलाय। अख्खा महाराष्ट्र झोपलेला असताना सकाळचा 4:30चा शपथविधी सुद्धा आपण अजून काय राहिलंय आता? पक्षाचं काही बोलायला विषयच नाही मागायचं। काय खिचडी झाली त्यांचं त्यांना माहिती, शेतकऱ्याचे प्रश्न नाही, याचे प्रश्न नाही, त्यांचं त्यांनाच पडले। काय नका घेऊ, अजून पुढं काय काय होतं पाहत राहा, बरोबर आहे का नाही? म्हणून सर्वांनी एकत्रित या। जर सर्व हा तुम्ही एवढा बहुसंत जर समाज जीवनभर एकत्रित राहिला तर भविष्यात 5 वर्षात माझा भारत देश हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही। विनंती, प्रत्येकानं काही वडिलांची सेवा करा। 5 चिठ्ठ्या आल्या मला, किती चिठ्ठ्या आल्या? 5 झाला, आपली वेळही संपली। प्रत्येकानं आपल्या माय बापाची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायची सेवा करा। ज्या दिवशी जीवनातली माय जाईल, ज्या दिवशी जीवनातला बाप जाईल, त्या दिवशी पूर्वी आई माझी मायेचा सागर दिला तिने कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना उडविले काट्याचे फास। आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार। नभीची चांदणी तू ग, चंदना शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर। तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन। आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन। आई माझी हो मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार। म्हणून प्रत्येकाला काही वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा। कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच रिलीजियस महाराज मंडळी, आता महाराज मंडळीचे एवढे की त्यांचं नाव जर घ्यायचं म्हणलं तर 8 तास लागेल। म्हणून सर्वच माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो। सर्वच मंडळी, आमचा विशाल विलास हे सोबत राहणारे आमचा गणेश, ते आनंदी बरेच दिवस आम्ही सोबत होतो। सर्वच मंडळी आहेत, सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो। एवढं गोड नियोजन ज्या मौजपुरी ग्रामस्थ मंडळी, तसा पंचकोशीच्या मंडळी केलं, सर्व तरुणांनी केले। एकदा त्यांच्यासाठी भरभरून टाळी वाजवा।
हा महाराष्ट्र तुम्हाला माहित नाही तुमच्या कार्यक्रमाची काय चर्चा आहे, कारण तुम्ही जेवता आणि झोपता. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फक्त मोजपुरीचं नाव चालू होतं, म्हणतात एवढं मोठा मंडप, एवढी मोठी गर्दी. परवा दिवशी मी शर्मा राजाने मला सांगितलं या 6 महिन्यातलं सर्वात सुंदर कीर्तन माझं मोजपुरी झालं. वा, तुम्ही या कार्यक्रमासाठी सर्व मंडळींनी जीव ओतलाय. काय ओतलाय? जीव ओतलाय. आणि एखाद्या कार्यक्रमात जीव ओतला ना महाराज तर तो कार्यक्रम चांगलाच होतो. सत्य संकल्पाचा दादा नारायण स्वामीजींच्या शताब्दी महोत्सव, पुण्यतिथी शताब्दी महोत्सवामध्ये आपण सर्व मंडळी उपस्थित आहात, म्हणून पुनश्च एकदा सर्वांच्या चिन्ह माझा माता ठेवतो. जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरू जोग महाराज शिक्षण संस्थेच आहे. चुकीचं असेल माझ्या बुद्धीचे दोष, बोलण्याच्या ओघामध्ये कोणाचा अंतकरण दुखावला असेल तर निश्चित सर्वांनी मला आई वडिलांचं अंतकरण करून माफ करा. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. वाणीला पूर्ण विराम देतो. जाता जाता फक्त एक छोटीशी विनंती आहे. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो म्हणजे बुलढाणा जिल्हा तालुका चिखली इस्रो मंगळूर या ठिकाणी आम्ही एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय. तुम्ही म्हणसाल काही पैसे वगैरे मागता का महाराज? अजिबात नाही. पैसे मागायचेच कशाला महाराज? अजिबात नाही. जेवढे भेटतात भगवंताच्या कृपेने भूक भेटतात. लोक म्हणतात की महाराज लोक खूप पैसे घेतात, पैसे घेतात, पैसे घेतात. हे नका बघू त्या पैशाचं करतात का हेही पाहायला कधीतरी आमच्या आश्रमावर एकदा या. 3.5 ते 4 कोटी रुपयाचं मंदिर आहे महाराज. लोक बंगल्याला झुंबर बसवतात, आम्ही मंदिराला बसवलेले. लोक घराला एसी बसवतात, आम्ही चोकोबाईच्या मंदिराला एसी बनवली. तुम्ही सुद्धा जेवण करत असाल आमच्या सत्याला. एक दिवस गुलाबजाम तर नुसता गुलाबजामच खायचा, बासुंदी तर बासुंदीच, बर्फी तर बर्फीच. शेवटच्या दिवशी 50 ते 60 हजार लोकांना आमरस होता. तो आमरस बी असं डोळूक पाणी नाही. जर टिक्का लावला तर 3 दिवस टिक्का झाला आणि एवढं सुंदर आमरस, एवढं सुंदर. मग घेतो किती हे नका पाहू, घेऊन करतो काय हे पहा. म्हणजे आपल्या माणसाविषयी थोडीफार चांगली सहानुभूती ठेवा. त्या गाईचं रक्षण व्हावं यासाठी आमच्या पास्कर बाबांनी सांगितलं लोकांना पैसे मागण्यापेक्षा अशी काही व्यवस्था निर्माण करा की पैसेही मागायचे नाही, गायीची सेवाही झाली पाहिजे. म्हणून त्या गायीची सेवा व्हावी यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतलाय. सुंदर असं वारकरी अगरबत्ती आम्ही तयार करतो. समोर गेट समोर क्रीटा गाडी उभी, प्रत्येकाने घरी जाताना एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. त्याच्यातून जो पैसा येईल तो निश्चित गो मातेच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जाईल. त्यातला एकही रुपया तो कुटुंबासाठी खर्च होणार नाही याची शाश्वती मी तुम्हाला नारळाच्या देऊन देतो. ज्ञानेश्वर बसा. तुम्हाला तुमच्या बायकाची शपथ उठली बसा 2 मिनिटं बसा. याला म्हणतात आवाजाचा